लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्वपूर्ण शासन परिपत्रक जारी करून दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिवस म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या काव्यपंक्तीचे स्मरण करण्यात आले। जग बदल घालून निघावं, सांगून गेला मजबी भरावं, गुलामगिरीच्या या चिखलात रुजून बसला का एरावत, अंग झाडून लिख बाहेरी, घे विणीवरती घावं। या निर्णयाने मातंग समाजात सर्वत्र स्वागत होत असून मातंग समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानले आहेत। शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्यात नवी दिशा दिली। सामाजिक न्याय, समता आणि कष्टकरी समाजाच्या जीवनाचे वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडले। त्यांच्या साहित्याचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि लेखनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने राज्यभर लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। या दिवशी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कथा, कविता, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन तसेच त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या। याबाबत प्रतिक्रिया देताना मातंग समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड म्हणाले की हा निर्णय अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करणारा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे नव्या पिढीला अण्णाभाऊंच्या साहित्याचा व विचारांचा वारसा समजण्यात मोठी प्रेरणा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी ॲडव्होकेट विक्रम गायकवाड, संस्थापक अध्यक्ष मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य। सर्वप्रथम साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। बंधू आणि भगिनींनो, 1 ऑगस्ट हा जन्मदिन महाराष्ट्र शासनाने लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी धन्यवाद करतो। बंधू आणि भगिनींनो, हा लेखन प्रेरणा दिन साजरा करत असताना शाळा, महाविद्यालये, विविध संस्था यामध्ये राबवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे त्याचं रूप आहे, प्रारूप आहे, ग्रंथदिंडी काढणं, त्यांच्या साहित्याचे लेखन वाचन करणं हे गरजेचंच आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे ते माणसाने जगावं कसं ह्याबद्दल प्रेरणा देणारं आहे आणि निश्चितच पैकी हा दिन साजरा करत असताना त्यांचं साहित्य तळागाळात पोहोचणं खूप गरजेचं आहे। पुन्हा मी शासनाचे आभार मानतो। धन्यवाद।